मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पौषातल्या थंडीचं भोकार फुटल्यालं, बरीच रात झाल्याली, 12 वाजायला आलेलं. काळूसकराचा वाडा अजून जागाच होता. संक्रांत आल्याली म्हणून कमळाक्का शेगडीवरती हलक्या हातानं हलवा गुळवीत बसल्याल्या. शेजारी पारू तिळाचा लाडू वळत्याली. लाडवानं एक ताट भरलं तसं चिकाट हात अधांतरी धरीत पारू बघत राहिली. कमळाक्काच्या तिळावर हळूहळू साखरेचा काटा धरीत होता. बरोबर त्याच टायमाला ओसरीवरल्या घड्याळाचं 12चं टोलं ऐकू आलं. कमळाक्का, पारू म्हणाली, काय गंमत हाय नाही? कशाची ग? कमळाक्कांनी विचारलं. मऊ हातानं तासभर गोळवीत बसलं म्हणजे तिळाची सुदीक साकार फुलं होत्या ती. काल तुम्ही म्हणत होतासा त्यातलंच की हो. नव, काल देवीच्या देवळाजवळचा परकार बघून तुम्ही म्हणाला ते खरंच की व बाईसाहेब. काय म्हणलं ग मी पार्वती? हा, तुमचं ध्यान तिळगुळातच हाय. अव काल नाही का समद्या गावातली पोरं उंडारल्यागत करत होती त्या जोगतिनीच्या अंगचटी आलीत. तवा मी म्हणलं कार्टी पार वाया गेली. तवा तुम्ही काय म्हणलासा? तुझ्या बरं ध्यानात राहिलं म्हणायचं. काय म्हणलासा? म्हणलं थोडा 10 कानी लय माया दावून रस्त्यावरती आणलं पाहिजे पोरासनी. ह्या तिळगुळागत तळ थोडीशी आंच आणि वर्ण मौसूत हात. पण तुमच्यासारखं हात आणि तुमच्यागत मन सगळ्यांजवळ कुठलं हो? त्याच वेळी चटका बसल्यागत कमळाक्कांनी हलव्यावरचा हात माग घेतला. माळवदावरती कसला तरी आवाज झाल्याला. फोडणी दिल्यागत हुरुदात चर्र झालं. पुन्हा आवाज झाला. कमळाक्कांनी डोळं फिरवलं. पार्वती, माळवदावरती आवाज कसला होतोय ग म्हणायचा? असल मांजर फिजार. मांजराचा आवाज इतका नाही हुयाचा. आओ, लाडाला आली तर मजी घटका घटका कळवड घेत्या ती मांजर. लय पाडापाडी करत्या ती. पुन्हा कुणीतरी घशातल्या घशात खोकला दाबल्याचा आवाज बी झाला. कमळाक्कांनी हलव्याचं पातेलं चाटशिरी खाली उचलून ठेवलं. पदर कमरला लावून वरच्यावर ताटकन उठल्या. माणूस हाय कुणीतरी बघ, पावलं वाजते ती. आता वाक्का, पारूला बी आवाज ऐकायला आला. घाबरत ती बी उठली. देवडीवरती मारुती बी नाही आज. घाबरू नगस, उठ, दिवा लाव दुसरा. माडीवरला आवाज वसरीच्या बाजूनं आल्यागत झाला. पदर सावरत कमळाक्का लगबगीनं वसरीवर आल्या. आपल्या क्रांतिकारक नवऱ्याची खुट्टीवरली बंदूक त्यांनी काढली. अंधारात रोखून धरली. पारूची घाबार गुंडी उडालेली, कापरं भरल्यालं. दिवा पेटवून बी तिला साधत नव्हतं. तेवढ्यात धापदिशी उडी घालून एक धिप्पाड सावली माझघराच्या साण्यातून खाली उतरली. भया ग, पारू किंचाळली. नळ्या रोखून कमळाक्का वटीवरून अंधारातनं आत आल्या. कोण हाय त्या? थांब तिथंच. अंधारात काय कळना झाल्यालं. गडी अंधाराला ढकलीत मोहरच आला. कमळाक्का माग सराकल्या. वसरीवर 2 सावल्या समोरासमोर. टाक ती फुकणे खाली. अंधार घुसळत बेरड गडगडला. नाही टाकणार म्या. बेरडाला महागारी बोलणं ऐकायची सवय नव्हती. त्याच्या डोळ्यात दारू चढली. समधी ताकद मनगटामध्ये गोळा झाली. हनुवटी गळ्यात रुतली. नागपुड्या फुगल्या आणि खालचा ओठ दाताखाली गच्चावून कुऱ्हाडीच्या दांड्याचा तुंबा फेकून मारायला खांद्यापलीकडे उचलला. त्याच वक्ताला थरथरती पारू खंदील हातात तोंडाजवळ धरून वटीवर आली. गाडीगत उंच धरलेल्या दिव्याचा उजेड भिंतीवरल्या फोटोवरती ठळक पडला. बेरडाचा हात थोडं खाली आलं. एकदा पारूकडं आणि उजेड धरून त्यानं गर्दन वळवून फोटोकडं बघितलं. हा, फोटो कुणाचा हो? नेम धरलेल्या नळ्या खाली करीत कमळाक्का म्हणाल्या, ज्यांच्या वाड्यात तू आलायस त्यांचा हाय. बापराव काळूसकर. आणि तुम्ही? मी त्यांची कारभारीन. डोळ्यांतली दारू उतारली आणि तिथं पाण्याचा झरा उमाटला. डोंगराचं कोकरू झालं. हातातली फरशी कुऱ्हाड दानकन खाली टाकली. हात पसरून बेरड पुढं झाला. कोण? कोण? कमळाक्का? आई माझे, माफी कर, पाया पडतो मी तुझ्या.
तूर कोण? म्या दहिवडीचा यल्लू भीमा बेरड. 42 साली बापरावांच्या कळपात होतो. तुमचा हात माझ्या पोटात हाय ती. म्हणून डाका घालायला आलास वय आज? पोटासाठी कमळाक्का. पोरबाळा हायती पदरात. चळवळीत आमच्या संग होतं त्या आज राज झालं. माझ्या अंगणात थुकी दिकून पडत नाही त्यांची. पदरी जिनिमना फिमीन हाय. शेवटाला पुढाऱ्याचा आणि माझं बी नसलं होतं. पुढारी मारणार होतं मला. 15-20 वर्ष फरारी होतो. 6 वर्षाखाली इकडं आलूया. कोण विचारतोय आम्हाला? डाक घालून जीव जगिवतोया बघा. कमळाक्कांनी बंदूक खाली केली. हलकच भित्तीला टेकावली. पदूर सैल केला आणि कमरला लावल्याला किल्ल्यांचा जुगडा बेरडाच्या हत्ती पावलांवरती छनकन टाकला. म्हणाल्या, आतल्या खोलीत कपाट हाय. घे तुला काय घ्यायचंय त्या. नाही अक्का. बेरडानं गालफाडात लगावून घेतल्या. माझी जात सुटली नाही. जागा चुकली माझी. ह्या वाड्यात कंदी आलो नव्हतो. येतो म्या. चुकलो माझं. माझ्या जोगतं काम गावल तवा हुकूम द्या. येतो. चुकलो म्या. दंडवत घालतो आई साहेब. कमळाक्कांच्या पायाला हात लावून बेरड वळला. खाली मान घालून सोप्याच्या पायऱ्या उतरू लागल्याला. कमळाक्का खिनभर गप्प झाल्या आणि मग जात्या बेरडाला त्यांनी हाक दिली. भीमा, ए भीमा, थांब. बेरड कमरत वाकून वळला. जी, सणासुदीचा आलायस, काहीतरी खाऊन जा घासभर. द्या. वंजळ करून तो म्हणाला. भाकरीला नाही कसा म्हणू. 2 रोज झालं पोटाला तुकडा सुदेक मिळालेला नाही. पार्वती, ताटकर बाई, वाढत्याला. पारू चुलीकडे गेली. कमळाक्कांनी पाय धुयाला वाडगा भरून पाणी दिलं. बेरड चूळ भरून भास्करावरती येऊन बसला. पारून सजावलेलं ताट त्याच्या पुढ्यात ठेवलं. त्यात बाजरीची तीळ लावलेली भाकरी, लेकुरवाळी भाजी, पातीचा कांदा, काळा भात आणि लोणी होतं. घाळ दिशी पाणी सुटलं. लय दिसानं बघतोया हे जिन्नस. आज भुगी नव का? मस्त बुट्टीभर हायती भाकऱ्या. पारू म्हणाली, पोटभर खावा. मीठ चालते नव? मीठ? चोराच्या जन्माला मीठ व कुठलं? समद बेचवच की. बेरड सुरकुत्या पाडून हसला आणि म्हणाला, ह्या घराच्या मिठावर तर तवा दिवस काढल्या ती. भाकरीचा तुकडा तोडला. लोण्यात बुडवला. कपाळाला लावून मुखात घातल्याला. डोळ्यान टचकन पाणी आलं. कोपऱ्यातून नाकावरती वघळ आला. घसरत हातातल्या मीठ लावलेल्या भाकरीवर खारट थेंब पडला. मिठाला मीठ भेटलं. घासाचा हात खाली आला. गळ्यावरल्या शिरत कड भरून आला. कमळाक्का बघत राहिल्या. म्हणाल्या, कार काय झालं तुला? गालावरचा वघळ पालत्या हातानं पुसत बेरड बोलला, अक्का, म्या इथं सोन्याचा घास खातोय. पर तिकडं बायका पोरं पाणी पिऊन असतील बघा. जेव पोटभर. अन्नावरती रडून हाय. बघते मी. पार्वती, जा बया. शिमिटाचं ठिक मोकळं कर. बाहेर आभाळ चांदण्यांनी खच्चून भरल्यालं. रात उताराला लागल्याली. पिंगळा येऊन नाचायचा वकत झाल्याला. बेरडानं बापूरावांच्या फोटूला नमस्कार केला. कमळाक्काच्या पाया पडला आणि पारूचं भरून दिलेलं बाजरीचं ठिक पाठीवर टाकून सोप्याच्या पायऱ्या उतारला. एका खांद्यावर फरशी, दुसऱ्या खांद्यावरती बाजरी. कमळाक्का म्हणाल्या, मी म्हणते राहनास रातच्या रात. झुंझुरक्याला जा म्हण उठून. बेरड भरल्या आवाजात म्हणाला, दिवसा हिंडायचं कपाळी नाही आमच्या कमळाक्का. पुन्हा येईन कवा तरी असाच. गेला. दिंडी उघडून कमरत वाकून बाहेर निघून गेला. अंधाराचा झाला. चोर वाटणं आला आणि सावाच्या वाटणं निघून गेला. पारूचा उडालेला जीव खाली बसला. तिनं श्वास टाकला. कमळाक्कांनी विचारलं, का ग, बिलीस का काय? लय घट काळजाच्या अक्का आहेसा तुम्ही. बंदूक खुट्टीला अडकवून कमळाक्का पदरानं गळा पुशीत म्हणाल्या, अगं, एका क्रांतिकारकाची बायको आहे मी. अशी ब्याहिले असते तर मालकाच्या माघारी 1 वर्ष टिकले असते का या टग्यांच्या गावात? 10 वर्षाखाली गेलं नव का बापूसाहेब? 6 वर्षाचा होता मोहन तवा. करता सवरता होईस्तवर असं धिटाईनं दिवस काढलं पाहिजे ती पारू. दुसरा रस्तान हाय. एवढं म्हणून पुन्हा त्या चुलीकडं हलवा बघायला आत जात्याल्या. पारू आळस देत म्हणाली, चुलीकडं कशाला? तिळगुळ सकाळच्याला करू म्हण. पडा आता. तुला झोप आली म्हण की ग. बरं बया, झोपूया आता. नवऱ्याच्या फोटोला नमस्कार करून अक्का माच्यावरती पडल्या.
तवर खाली घोंगड्यावरती पारूनच सूर धरलेला. लांब उगवतीला उजाडण्याची घडामोड चालू झाली होती. थोडासा धाक आणि लय माया बघून तिच्या अंगावरती हलव्यागत काटा उभारला होता.